मंडळी, शहाण्या माणसानं नवरा बायकोच्या भांडणात पडू नये असं म्हणतात, पण हा अतिशहाणपणा करायला तयार आहे आपल्या फिल्टरपणाचा बच्चन गौरव मोरे. आणि भांडण करण्यासाठी सज्ज आहेत कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कोकण कोहिनूर ओमकार भोजने. इकडे वमक्या, तुला सांगते वमक्या, दागिन्यांचा डब्बा द्या मला. वमक्या दागिन्यांचा डब्बा दे मला. बोल ना, तुझा माझा संबंध नाही काय लक्षात ठेव. संबंध नाही? वमक्या दागिन्यांचा डब्बा दे, नाही तर मी विसरून जाईन तुझ्या माझ्यामध्ये प्यार आहे म्हणून. हा तू ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. चार चौकात ना इज्जत काढू नको, आधी सांगतोय गबस नाही तर. ओंक्या डब्बा दे. हा बघ, आवाज चढून बोलू का? मला पण आवाज चढवत आहे तो. तू तमाशा करू नको. ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. नाही द्यायचा. ओंक्या माझ्या बापानं पै पै गोळा करून दागिने बनवलेत. ओंक्या डब्बा दे. नाही देत बोल ना, जा. तुला काय करायचं कर जा. ओंक्या दागिन्यांचा डब्बा दे. काय करायचं कर बोल ना आता. तुझ्या तर आता. एक मिनिट डब्बा दे. डब्बा दे, दागिन्यांचा डब्बा दे लवकर दे, नाही तर मी फोडून टाकेन तुला. अरे बघा, ही बाई तिच्या कुंकवावरती दगड उचलते बघा. बघा ए शानिया, त्यांच्याशी काय बोलतो? माझ्याशी बोल ना. माझ्याशी बोल. तू थुकलास का? वाटलं म्हणून थुकलो. तुझ्या तर. अरे थांबा. अरे कशाला? ये आता. आता ये. माझी ये माझ्या समोर ये आता. माझी चप्पल द्या. तुम्ही साईडला व्हा. माझी चप्पल द्या तू आता ना. मेला, ओंक्या. काय तू माझ्यावरती हात उचलणार. हा. तू नवऱ्यावरती चप्पल फेकून मारणार आहे. उचलणार राहायचा. ऐका ना, हो बेल्ट काढ. माझी चप्पल द्या. बेल्ट आहे मला. ना, माझ्याकडे बेल्ट नाहीये. मग काय आहे? माझ्याकडे निरागस टॅलेंट आहे. माझी चप्पल द्या ना. काय पटकन. माझं कशाला पाहिजे तुम्हाला? अरे मग कशाला पाहिजे माझा? ओ साहेब, तू ये ना. आता मी तुला दाखवते. तुम्ही का बसा? याचा लय झालं. माझी पॅन्ट ये तू लवकर. ह्याच्याकडे पण चप्पल आहे. ये. अरे सांगा ना. तू एक चप्पल घालीस ना, मी याचा बेल्ट घेतला. आता काय करणार आहेस? साहेब, जसं लोहे को कापताय ना, तसं तुमचा हा बेल्ट त्या चप्पलीला कापणार आहे. माझा बेल्ट आहे. ए, तू बेल्ट कोणाला आपटून दाखवतोस? तुझ्या तर. ये. माझा बेल्ट रे. अरे माझी चप्पल रे. अरे माझा बेल्ट आहे. ए पोलादपूरचा हनुमलिक नको वाजू. माझा बेल्ट आहे. घ्या ना, माझा बेल्ट आहे. तू बाजूला वा. का? आम्ही काय ते आमचं बघून घेऊ. आणि तुमचं काय आहे? तमाशा आहे बघताय. चालली का? तमाशा आहे. निघून जायचं दे. निघून जा. चल जा ना. आता येच. तू बाजूला वा. हा? आज आहे ना फैसला होऊन जाऊ दे. ऐका तर ऐका. मला एका फैसला ठिकाणी होऊन जाऊ दे. महत्वाचं. तुम्ही आता थांबाच. मला जायचंय. नाही, मी खमकीच आहे. याला मी दाखवते. तुझ्या तर. अरे माझी चप्पल आहे. माझी चप्पल आता मी माझी चप्पल ये ना आता. ये. ए ध्यान ये ना, ये. ये ना. ये माझी तुम्ही थांबा. नाही अरे माझी पॅन्ट आहे. अरे माझी पॅन्ट आहे. अरे ये ना. लागते मला. शानपणा करतो जास्त. मी? हा. ऐका ना, हो ऐका ना. काय? रस्त्यावर नका ना भांडू. कसं दिसतंय ते? कसं दिसतंय म्हणजे आम्ही काय लोकांनी बघायला भांडतोय? जा तू निघ. चल. एक मिनिट, मी कसं जाऊ? माझी पॅन्ट तुमच्याकडे आहे, बेल्ट तुमच्याकडे द्या ना. मला जायचं, मला बाहेर जायचं. द्या ना. आम्ही मागितलं होतं. हा? आम्ही मागितलं होतं. नाही. मग कशाला माझ्या नवऱ्यासारखा शानपणा केला? या म्हणजे मी शहाणपणा करतोय. करतोच. इकडे माझी भेद इकडे ऐक. हे ना, आता बाईच्या जातीनं घराच्या उंबऱ्यात राहायला पाहिजे ना. हा. ही नसती दुनियादारी करत फिरत असते. तुने
एक मिनिट. त्याला काय सांगतो काय? मला सांग ना. ऐका ना माझं. माझ्याशी बोल ना. त्याला काय तुला सांगतो? घाबरत नाही मी तुला घाबरत नाही मी तुला घाबरत नाही मी मारेन. हो, हे बघ. ताई ऐका ना कशाला तुम्ही दुनियादारी करता यार. दुनियादारी नका ना करू. मला एकदम असा बसलाय वाटतं. दुनियादारी नका करू. मी दुनियादारी करते. मग ते करते मी दुनियादारी करते. तुम्ही सांगा भाऊ मला, हे घरातला मरद जर बाहेर कमवायला जात नसेल तर बायकांनी जायला पाहिजे की नाही? दुनियादारी केली पाहिजे. याच्याशी काय बोलतेस मला माझ्याशी बोल ना बोल बोल माझ्याशी बोल हॅलो 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 बँटीचं बक्कल लागले मला. बँटीचं बक्कल हळू हळू मारा ना. ही मला रोज कोबीची भाजी देते रोज कोबीची भाजी रोज कोबीची भाजी रोज कोबीची भाजी कळलं ना बाबा. रोज कोबीची भाजी मला कळलं. पण तुम्ही खाऊ शकता मी रोज कोबीची भाजी तुम्ही खाऊ शकता काय एक मिनिट, आता मी सांगतेच. रोज रात्री नाक्यावर मित्रांसोबत जातोस, मंचुरियन चायनीज बेल खातोस, तेव्हा कोबी जाते ना खाच्याखाली. मित्राचं बोलू का काय ना तू मित्राचं करू नको बाहेर. काय करणार आहेस? मित्राचं काय करू करणार नको. आहेस? मी काय- तुला मार खायची हौस आहे मनी घे बांगडी. आता काय करणार आहेस? फटका पडला पायावर. इतका जोरात पडला. तुला सांगते भाऊ, माझ्या बापाने स्वतःच्या गळ्यातली सोन्याची चैन विकली आणि याला चायची टपरी काढून दिली. अयो चायच्या टपरीवर ह्यांचे मित्र हा. दिवस रात्र पडीक असायचे. चाय प्यायचे पण एक पैसा देतील तर शपथ. हे बघ. धंदा बुडाला. धंदा बुड दे पण माझी स्वप्न मोठी आहेत हो? माझी स्वप्न खूप मोठी आहेत मोठी आहेत ना स्वप्न. मग मेहनत करायची. टाइमपास कशाला करायचा नाक्यावर? टाइमपास तू नको सांगू मला हा? टाइमपास तू नको सांगू मला मग कोण सांगणार आहे? इकडे हळू तुम्ही दाता खाऊ. तुम्ही दाता रोज 3-3 तास माहेरच्यांसोबत फोनवर बोलत असते तो टाइमपास आहे का? आले माझ्या माहेरच्यावर आले. तुम्हाला सांगते भाऊ, हा. मी माझ्या माहेरच्याला सोडून याच्या घरी आले. माझं कोण आहे हो? माझं सगळं दुःख मी कोणाशी ताई बोलणार भाऊ? ताई तुम्ही रडू नका ना. ऐका ना. सांगा ना भाऊ. नाही नाही बरं तुमचं. हा माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं भाऊ? सांगा ना. मी लगेच पॅन्ट दिली असती. हा? तुमची पॅन्ट मोठी की माझं दुःख मोठं भाऊ? आता तुम्हाला काय सांगू मी ताई. द्या, एक काम करा तुम्ही रडू नका प्लीज. डोळे पुसा. येतो तुम्हाला मी देतो तुम्हाला. हां डोळे पुसा तुम्ही. डोळे पुसा. हां तुम्ही शांत व्हा पहिले. हे घ्या डोळे पुसा. हां मी बोलतो त्यांच्याशी. हां प्लीज रडू नका. हो दादा ऐका ना ते रडतायत हो. हां तुम्ही जरा ते घरच्यांसोबत बोलणार तर कोणासोबत बोलणार तुम्ही सांगा. घरच्यांसोबत ना हो मग तिथं बाहेर का सगळ्यांसमोर तमाशा करते हां ते मी त्यांना समजवतो. तुम्ही फक्त चिडू नका. हां मी ताईनं इकडे नको इकडे नको इकडे ये नको ना. दादा इथं बरा अयो तू समजवणार म्हणजे म्हणजे ताईंना मी सांगतो ना. तू कोण आहे तिचा कोण आहे म्हणजे? यार आहे तिचा हो दादा. हा दादा नीट बरं झालं आज भेटलास काय झालं? हा? मी इथं असताना माझ्या बायकोसोबत गुलू बोलतोस कधी? तिला रडायला खांदा देतोस नाही. बस आज तू भेटलास बस अरे अरे पण माझ्या माकून लपून तुम्हाला सगळं करायला पाहिजे अरे पण मला मोठ्या नवऱ्याचं कर्तव्य सांगतेस आणि बायकोच्या नावात ते अरे करते माझ्या बायकोला धीर देण्याची हिंमत कशी झाली अरे हिंमत कशी झाली दादा तुम्ही नीट मग बोला. मी समोर असताना एवढी हिंमत असेल तर मी नसताना काय करतो नाही दादा काय करतो तुम्ही नीट बोला ना. तुम्ही नीट बोला म्हणता नको देव अरे मी दिला धक्का. नको देव तुला ना मी दिला धक्का. हा मग मी अंडरटेकर. हा मी पण मला सगळं ना. हा लक्षात ठेव. त्याला सांगा तुम्ही. हा वमक्या काय झालं? उन्हे. वमक्या नाही म्हणे काय झालं तुला? माझ्या ना कानात आतल्या आत रक्त व्हायला लागलंय हो हे वमक्या पुन्हा माझ्या आतमध्ये चक्कर येऊन पडल्यात वने यानं मला मारलं वने ये एक मिनिट. माझ्या नवऱ्यावर हात कसा उचलला? मी त्याला काहीच केलं नाही. खरं. माझ्या नवऱ्यावर हात उचलायची हिंमत कशी झाली? ते कसं बोलले मला किती घाण बोलले बघितलं का? आम्ही आमचं बघून घेतलं असतं. तुला कोणी यायला सांगितलं मध्ये? अरे तुमच्या भांडणात मी आलो. मी सोडवलं तुमचं भांडण. हा मग आम्ही आमचं बघून घेतलं असतं. तुला कोणी यायला सांगितलं मध्ये? अरे तुमच्यावर हे घेऊन पळत होता सोन्याच्या दागिने. मी थांबवलं केलं त्यांना. मग थांबवलं तर काय केलं? आम्ही सांगितलं होतं थांबवायला. वने काय झालं दादागिरी करतोय. कोण? एक मिनिट काय दादागिरी केली मी? एकट्या बाईला बघू दादागिरी करतोस नीट बघा ते एकटे आहेत का? हा बघा दादागिरी करतोस मी दादागिरी कुठे गेली तुम्ही? मग का थांबलायस तिथं का थांबलंय? माझी पॅन्ट त्यांच्याकडे, बेल्ट तिकडे, चप्पल तिकडे. मी काय करू जाऊन? मला एका ठिकाणी महत्वाचं काम आहे म्हणून मी चाललो होतो.
माझी चप्पल आणि माझी पॅन्ट. चप्पल पाहिजे तुला? माझी चप्पल ठीक आहे. द्या. माझी पॅन्ट पाहिजे मला आता जाता माझी. ठीक आहे. हा माझी पॅन्ट. माझा बेल्ट. माझा बेल्ट. घे. मी चुकी केली का तुमच्यामध्ये आलो ते? माझी पॅन्ट फेकली, बेल्ट फेकलं सगळं. अजून का पाहिजे? हा? अजून का पाहिजे? मला माझी पॅन्ट द्या आणून पहिलं, मला माहित नाही. चल बने. तुला लागलं नाही ना? मगाशी लागलं जरा, आता नाही लागलं. आणि मला मारत दे विचारता तुम्ही लोक. आता काय पाहिजे? मला पटकन मारत दे. मजा आला. आहा सई मस्त होता परफॉर्मन्स. गौऱ्या, तुला असं वल्नरेबल आणि हेल्पलेस आणि असं बिचारा बघून बरं वाटतं कधी कधी. ओंकार मस्त. आजचं पण कॅरेक्टर मस्त होतं. एक काहीतरी सणक गेली आहे डोक्यात या माणसाच्या असं वाटत होतं आणि ते तू खूप छान उभं केलंस. वने मस्त भांडलीस, फारच गोड. मस्त. थँक्यू. थँक्यू. मंडळी, आपल्या व्यवसायावर प्रेम करणारा पानवाला सादर करायला तुमच्या समोर येतोय विदर्भातून आलेला नवीन अवलिया विनोदवीर कुणाल मेश्राम. आणि त्याच्यासोबतचा प्रसंग रंगवायला तयार आहेत खडकपाड्याचा विकी कौशल, निमिष कुलकर्णी, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि विक्रोळीचा कॉमेडी स्टार पृथ्वीक प्रताप. हॅलो. अबे कुठं आहेस बे तू? अबे अबे इकडे ये ना बे. अबे पांढरफ्रीवर ये ना बट्या. अबे कसा माणूस आहे तू? अबे इकडे चालू राहिली ना आता शूटिंग. अबे अबे डिरेक्टर काय म्हणे माहिती आहे का? राजू शेठ, तुमच्या टपरीवर आपल्याला ते शूटिंग करायची आहे. म्हणलं घ्या ना बा. हा मला काय टेन्शन आहे? अरे तुम्ही या तर पण. अरे पण तू ये ना यार लवकर. अबे डिरेक्टरनं लेडीज आहे म्हणजे बक्षीसवाला सिनेमा आहे. काय तुला बक्षीसवाला समजलं नाही? अबे ते नाही का बक्षीस भेटते पण त्या पिक्चर मध्ये काहीच समजे नाही ते. तेच हा मी काय म्हणलो तू येऊ राहिला ना पटकन. नाही बाय बाई ना. अबे तिच्या पेरावरून चालचलनवरून असं वाटू राहिलं की बक्षीसच घेऊन येईन. ये तू चल. काय बोलला? बाई डिरेक्टर म्हणजे बक्षीसवाला सिनेमा, याला काय अर्थ आहे? मला पण काय म्हणायचं याला निमिष? एक मिनिट मॅम, मी बोलून बघतो ना. मला पण माहित नाही. एक मिनिट, तुम्ही टेन्शन घेऊ नका. राजू शेठ ऐका ना. अरे बाबा बंद झालं रे बाबा. तू कायले आला हे शूटिंगसाठी दिलो आत्ताच. नाही अहो ऐका ना. अरे मी काय म्हणून राहिलो यार, एक दिवस पान नाही खाल्ला तर तू याला काय पोट नाही भरी काय रे नाही बाबा? खायचंय पान. मीच मागितले शूटिंग अरे जाय ना मीच आहे. मीच डिरेक्टर आहे. शूटिंग साठी मीच मागितली टपरी. माझ्यावरच तुम्ही सांगताय की उद्या ये वगैरे. नाही गडबड काय झाली माहिती आहे काय? म्हणजे तुझ्या चेहरा ना कॉमन आहे ना. म्हणून मी विसरूनच गेलो ना. हा म्हणजे नाही मले काय वाटलं माहिती आहे काय? म्हणजे ते कत्री मागायला जायला काय असं वाटलं. मी कशाला येईन तुमच्याकडे कत्री वगैरे मागायला? काय मॅडम, आपल्याकडे फिल्म एडिटर आहे जो कात्री मारतो फिल्मला. कत्री कशाला पाहिजे? म्हणजे माहिती आहे एडिटर काय काम करते? काय? डिरेक्टर आणि ऍक्टरच्या चुका लपवते ना. आहे की नाही? एक मिनिट. मला सगळं नॉलेज आहे. नाही असू दे, पण या मॅडम आहेत आमच्या, यांच्यासमोर असं नाही बोलायचं तुम्ही. नाही मग तू बोललेला चालते काय? हा मी काय? अरे कत्रीवरून तू कात्रीवर गेला त्याच्यावरून समजला की तू असिस्टंट आहे. समजून राहिला काय? हा अबे जरा विनोद जरा लायकीचे करणं बे तुया. तुम्ही तोंडावर इन्सल्ट करताय आता. लाईक नाही माझ्या काम असंच आहे. म्हणजे पान खावायचं आणि समोरच थुकाचं. म्हणजे कसं हे बाय, पान खावायचे दोन प्रकार आहेत. एक तर खावाचं आणि गिळून घ्यायचं, आणि थुकावाचं आणि थुकून टाकायचं समोर. इथे नका थुकू, आमच्या मॅडम चिडतील. ऐका माझं. निमिष! हो ठीक आहे. मॅम येस मॅम येस. आपल्याला 5 सीन करायचे किती? आणि डे लाईटचे सीन आहेत, सगळं या नॅचरल लाईट मध्ये उरकायला लावायचे पटापट यार. निमिष नाही मी करतो ना मॅडम. ठीक आहे चलो रेडी. आर्टिस्ट रेडी? येस रेडी ना राजू. हॅलो सर. हॅलो. मला नव्हतं ना माहिती. आले डिरेक्टली ते. बेबी हाय सर. सर हाय सर. गुड. राजू शेठ. सर इकडे या ना. इकडे या यांच्याशी.
नाही थांबा, तुम्ही तिथेच थांबा, तुम्ही या इकडे. गुड. मी ओळख करून देतो तुमच्याशी. यांच्या बरोबर सीन करायचा आहे तुम्हाला. हे आपल्या सिनेमाचे हिरो आहेत. हिरो आहेत काय? हा. मी ना पहिलेच ओळखलो यांले. हो का? वा. यांच्या चालचलनावरून मला वाटलंच की हे हिरो आहेत. हे ना, कसं काय ओळखलं पण? अरे बा, बक्षीसवाल्या सिनेमाचे हिरो असेच असतात ना. म्हणजे हिरो आहेत असं वाटतच नाही. असं वाटतं की कुठून उचलून आणलं की काय यांले. हिरो आहे. कसं आहे माहितीये काय, आमच्या विदर्भात ना असे डॉक्युमेंटरी करतात ना, हा. ते येनले ना असं पासिंग सीन साठी बी नाही ठेवतील. एक मिनिट. व्हॉट इज हॅपनिंग हियर? एक मिनिट. चेतना कोण आहे? हा कोण आहे? निमिष सर अपना बच्चा. ए निमिष, हा, yes. कोण आहे? काय बोलतो यार? काय बोलतो? कोण नाही आहे? नाही, हे राजू शेट आहेत. मी ओळख करून देतो. हे राजू शेट आहे. आजचा सीन आपला पानटपरीवरचा आहे ना, यांनी अवेलेबल करून दिली सर टपरी. मायवाली पांट मी सांगतोय राजू शेट, मी सांगतो. हा, नाही, पण- ही टपरी अवेलेबल करून दिली. नाही टपरी दिली आहे ना. बंगला दिल्याचा ॲटिट्यूड काय आहे यार? त्याला सांग ना. अहो साहेब, हे टपरी तुम्हाला अशी साधी सुधी वाटू राहिली काय? म्हणजे या टपरीवर मी ना 2 BHK फ्लॅट घेतलो. फ्लॅट. अरे मला फ्लॅटचं सांगतो यार. ऐका ना, राजू शेट, ऐका ना, इकडे या ना त्याला सांगतो, तुम्ही. मला फ्लॅटची उदाहरणं देतो. टेलेम या. नाही मी सांगतो. तुम्ही ना डायरेक्ट हे असं बोलू नका उलट वगैरे. ते सुपरस्टार आहेत. तुला लाज वाटते सांगायला? हळू का सांगतो? सुपरस्टार मोठ्याने सांग ना. आहे ना, सांग. सुपरस्टार आहेत ते. तुम्ही असं नका बोलू. सुपरस्टार आहेत. सुपरस्टार आहेत काय? Yes, पृथ्वी प्रताप. सॉरी नाही, असू द्या. सर सॉरी यार. ठीक. नाही म्हणजे ठीक. नाही म्हणजे उघडून दे. मला समजलंच नाही. म्हणजे मी तुमचा पिक्चरच नाही पाहिलं ना कधी. काहून माहिती आहे काय, मी ना पानटपरीवर बसत राहतो ना, कधी याला चुना लावत राहतो, कधी त्याला कथ्था लावत राहतो, बिझी राहतो ना, म्हणून बाकी काही नाही. ठीक. पण एखाद्याशी ना हसून खेळून बोलायचं असतं. ओके चलो गो. हसून खेळत कसं आपल्या पानटपरीवर तर एकदम हसून खेळतच खेळत असतो. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो काय आहे माहिती, गिराईक आला की त्याला जाऊच नाही देत आपण. आपल्या बोलण्यामध्ये ना कोणीच पकडून नाही शकत, कारण आपण ना राजू शेट या इकडे. या नाही. राजू शेट, आपल्याला फक्त सीन करायचा आहे. हो ना, मी तर तयारच आहो ना. हे बा, मस्त करा ना 2 तुम्ही. मिनिटात उरकून टाकतो. घ्या ना पटकन. कमा मॅम, तुम्ही त्यांना शॉर्ट एक्सप्लेन करा. Okay, हा, ready. मी लिहून घेतो तोपर्यंत. सीन समजवणार आहे मी आता. हो. नीट ऐका. पृथ्वी सर. सॉरी. पृथ्वी सर या ना. बोल. ओके बसा सर, बसा. ठीक. मी सीन समजवते. ओके. पृथ्वी सर, तुम्ही अंडरकव्हर पोलीस आहात. तुम्हाला टीप लागली आहे सर की पवई फिल्टर पाड्याचा गँगस्टर गौड्या मोरे याच गावात लपून बसलेला आहे. म्हणून तुम्ही हे वेषांतर करून पानटपरीवर येऊन बसलेला आहात. हा म्हणजे मायावाल्या इथं. हो तुमच्या भाल्या. हो ना. तुम्ही येता, हा यांना पान मागता, हा. हे पान देता, तुम्ही पैसे देता आणि तुम्ही निघून जाता. हा ठीक आहे, एवढंच आहे ना. एवढंच आहे, काही बोलायचं नाहीये. एवढंच करून निघून जायचंय. हा. हा. आणि सर, तुम्ही पान देताना तुम्हाला त्याच वेळी गौरव मोरे दिसतो. तुम्ही लगेच वॉकी टॉकीवर तुमच्या टीमला इन्फॉर्म करता. बस एवढाच सीन आहे आपला. कूल. सर, वन शॉट करायचं आपल्याला. वन शॉट करणार या. करूया ना यार. कूल, नो प्रॉब्लेम, करूया. अरे मी आता एक हिंदी फिल्म करत होतो, त्यात असाच एक वन शॉट होता. तुम्हाला समजलं? करते सर प्लीज. ऑल द बेस्ट बाबा. ऑल द बेस्ट. या, सर. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. या सर, या. ऑल द बेस्ट. ओके, झालं. हा झालं. तुम्ही पोझिशन घ्या. पोझिशन. हा पोझिशन. करेक्ट आहे ब्लॉक. येस प्लीज. ओके, रेडी. रेडी मॅम. येस. तुझं काय जाणं यार. ए गुड टू गो यार. चेतना गुड टू रेडी गो. सर, रेडी. ओके, चलो. साउंड, कॅमेरा, ऍक्शन. अरे डायलॉग. अरे हा पाऊ राहिला ना फक्त ठोंब्यासारखा. अरे पानाले काहीतरी चुना तर लावायला लावा. अरे तसेच काय बसले. अरे हा वेडा आहे का? हा वेडा आहे का? नाही सर. नाही अरे एक मिनिट. ए फ्रेंड ऐक ना. नाव काय? राजू ना. काय आहे? मी कॉप आहे ना. कोण आहे? मी कॉप आहे. कॉप आहे ना. पोलीस आहे मी. मी वेषांतर करून आलोय ना. मला गुंडाला पकडायचं आहे. मी का ना पानाला चुना लावू आणि ठोंब्यासारखं का बसून? कळतंय का तुला मी का बसलोय ते? तुम्हाला समजून नाही राहिलं काय माहितीये काय, चोरानं जर तुम्हाला पाहिलं आणि तुम्ही त्या पानाले चुना नाही लावत बसल्या तर तेले काय वाटन? अरे पोलीस वाटत्या आहे की नाही.
समजून राहिलं का तुम्हाला? नाही, एक मिनिट. म्हणजे कसं माहिती आहे ना, ते कॅरेक्टरचं जरा असं बारकावे करा. नाही, ऐक ना तू म्हणजे कसं ना, कॅरेक्टरचे तुमचं- बारकावे सांगता लॉजिक विसरतो. ठीक आहे, मी पान लावत नाही बसलो म्हणजे त्याला वाटेल मी पानवाला नाही, पण मी पान लावत नाही याच्यावरून मी पोलीस आहे हे कसं कळेल त्याला? अरे तो हुशार राहतात ना चोर. हे बात करो यार, इससे कोई इससे बात अरे करो यार. निमिषा, जा ना तू, क्राऊड सांभाळला यार. क्राऊड ऐक ना, आपण 4च लोक आहे. क्राऊड कसं हँडल करायचं तू त्याला सांग ना यार. सर ऍक्च्युली काय ना, ते म्हणतात ते अगदी चुकीचं नाही असं. हा, मी तेच सांगू राहिलो होतो. माग थोडं करा ना, म्हणजे रिअल वाटेल. अरे एक मिनिट रिअल वाटेल म्हणजे काय? नाही रिअल वाटावं म्हणून मी एका पानवाल्याकडून अभिनय शिकायचा आहे. सर प्लीज असं करू तू नका. खूप जवळ येतो जरा. आय एम सॉरी पण प्लीज तुम्ही असं त्यांना ते दुखावतील असं बोलू नका. अख्ख्या गावात एकच टपरी मिळाली आणि याच्यावरच हा सीन होऊ शकतो. हा प्रोडक्शनचा प्रॉब्लेम आहे, माझा नाहीये. हे कोण आहे यार? ईपी आहे. आय नो सर प्लीज. नाही एक मिनिट, तू मला काय सांगतो एक टपरी मिळाली आहे? मी पण एकटाच आहे, कळलं ना? मी जाऊ प्लीज. नाही मी करतोय ना कॉपरेट यार. हिंदीत नाही होत यार असं. हिंदीत सगळं प्रॉपर मॅनेज असतं सर, सगळं. ऐका ना. नाही तू माझं ऐक, मराठी फिल्म आहे, मराठी लोक आहेत यार, कॉपरेट करतो आपण. सर शूटिंग होतं, मी करतोय ना. लवकर संपवायचं सर. सूर्य संपव. गेला ना तर मग आणि मी गेलो तर मोठा प्रॉब्लेम होईल सर. मग सूर्य येईल उद्या, मी येईन. सॉरी. नाही माय पॉइंट इज एक मिनिट. खूप मोठा याचं नाव काय? निमिष सर. हा निमिष. माय पॉइंट इज, हे बघ, हा का मला सांगतो मी काय करायचं? नाही मी नाही लावत पानाला. मी असं बसून राहतो. हे बघ, मी आलो, मी इथे बसून राहिलो असं. चल मी नाही लावत पानाला, मी असं बसून राहतो. नका लावू सर, नका लावू. हा नाही लावलं चालेल. नका लावू ना. ठीक आहे. नाही मी लावेन थोडा, म्हणजे आर्टिस्टचं वर्किंग असतं ना काय काय. हा मग लावा सर. लावा. मी पण याने नाही मला सांगायचं. मी पाळतो ना माझं एथिक्स. नाही. मी याला शिकवतो का काही? नाही. मग त्याने मला नाही शिकवायचं यार. राजू शेठ फक्त डायलॉग हा मी सांगितलं. हे क्लिअर आहे? Yes, हे yes. फायनल आहे? येस हो. येस. चलो या, गुड टू गो. चलो. चलो रेडी. तेवढंच करा. हो हा ठीक आहे. तुझं काय, जा ना. चलो कम ऑन. साऊंड, कॅमेरा. हो भाऊ. अरे तुम्हाला काय बोलून राहिली सांगा ना. पाना कॅमेरा. पाना ते बाई काय म्हणून राहिली तर. अरे यार, तो करेल ना त्याचा. तुझं काय मधामध्ये? अरे ते कानात बोट टाकून राहिले, खाजवून राहिले ना ते. तुम्ही पाना जरा व्यवस्थित. अरे करेल ना तो. करेल तो. इथे सगळे प्रोफेशनल आहेत, सगळ्यांना माहिती आहे. त्यांना त्याचं काम माहिती आहे, यांना यांचं काम माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे यार. मॅम, तुम्हाला मॅम. पानाचं सगळं कळतं ना. त्यांना सांगताय मगाचपासून. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. ओके. ठीक आहे ना बा. चला. ओरडू नका मॅम, ओरडू नका. मी समजवतो. तुम्ही जा. मी समजवतो. राजू शेठ तुम्हाला कळतंय का? इथे या ना, ही पानटपरी आहे ना, इथे येऊन तुमचे जे डायलॉग असतील ना ते फक्त बोला सरांसोबत. तुम्ही डिटेलिंग मध्ये नका ना जाऊ, ते सर करतील. नाही ना, पण काय माहिती आहे काय, हे टपरी कोणाची होय? माईवाली होय ना. माहितीये मला. पिक्चर मध्ये दिसन ना, त्याच्यावर मग नंतर लोक म्हणतील अरे टपरी कोणाची होती ते. अरे यार, अरे हा तर राजू शेठ दिसत नाही राहिला, हा तर नोकर दिसू राहिला. पण राजू शेठनं तर चांगलं काम केलं. ठीक आहे. असं नाव चल ना, बदनाम निमिष, होणार. निमिष, नाही बताना सर. इसको. सर मैं बताते उसको. तुम्ही तेवढं डिटेलिंग नका करू. तुम्ही आधी सीन करा. मग आपण- निमिष! नाही मॅम मी निमिष प्लीज. काय चाललंय? मी मूर्ख आहे इथे. इतक्या वर्ष डिरेक्शन करते इथे, घासते. मी मूर्ख आहे. जो आहे तो मला अक्कलची तो युनिक. कोणाचाही आवाज नको आता. कोणाचाही आवाज नको. मी सांगेन तेवढंच होणार आहे. कोणी अक्कल नाही चालवायचं. जेवढं ठरलंय तेवढंच होईल. कळलंय? कोणी नाही बोलणार आहे. ए बच्चा चुक ना यार. चल. ठीक आहे चल. हाकलून दे ना निमिष, तुला आधीच सांगते. सॉरी मॅम. इथे लाट नाहीत माझ्याकडे. ठीक यार, सही बात कर. आजा आय एम सॉरी. ए वीरू, बेबी के लिए भी चाय मंगा. चल. चलो. ओ भाऊ, अरे तुम्ही बाईचं काऊन नाही ऐकू राहिले बा? अरे तापली ना बाई, ऐका ना. आणि ते हे सोंग कुठून आणले? बॅग बिग वगैरे. अरे बा जरा तो मागचा पा, तो छत्रीवर छत्री पकडून आहे. पान हे तुम्ही पाहू नाही राहिल्या. बरोबर ते तुमचं. बाई- मी- ते बा- ते बा- बाई नाही कळलं मला. माझं चुकतंय. तेच म्हणलं. माझ्यावरचा राग येतो. तेच मी करतो सगळं. तुम्ही फक्त सीन करून दाखवा, मग सगळं होईल आपलं. बरं. ओके. हो ना, हो ना. तुम्ही तिथून एंट्री घ्या. हा, ठीक आहे ना, काय हरकत नाही. सॉरी मला पृथ्वी काय सर, बा? मी समजवलंय. ते करतील आता सीन. करते क्या? हां तुम्ही चित्ता करते. यस सर. चलो. कम ऑन बॉयज, कम ऑन. चलो रेडी या. चित्ता कम ऑन. साउंड, कॅमेरा, ऍक्शन. काय शेठ, कसं आहे? मजेत आहे ना भाऊ? राजू शेठ कुठे गेले?
नाही ते नाही येऊन राहिले म्हणून मला बसून ठेवलं पानावर. अच्छा तुम्हाला बसवलं का? हा 120 300चा पान देऊन जा. नाही 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 हे पा याच्यामध्ये हे बी टाका ना. अरे हे पान हे टाका ना त्याच्यात. अरे हे टाकले. अरे मैं दे रहा इसको पान, ये ले ही नहीं रहा. अरे बाबा बाबा तू का गप्पा मारतोय माझ्याशी? पान घे आणि जा ना यार. अरे पण असं नाही होत ना बाई. अरे काय तुम्हाला काय सांगितलं होतं? काय फक्त यायचं, पान घ्यायचं आणि जायचं, एवढंच काम आहे ना तुमचं? का हे घ्या ते घ्या हे घाल, कशासाठी? अरे पण असं नसते ना. आता बा मी पान ठेल्यावर बसलेला राहिला ना, कोणी माणूस आला ना, अरे काय भाऊ कसे आहात, काय ते पिक्चर कशी होते? अरे भाऊ ते गाणं तर नवीन आलं ना, ते पाहिलं का तुम्ही? निमिष, खूप मारी ना तुला, खूप मारी. ऐकून ते घ्या. बाई मी काय म्हणतो, पहिले ना गोष्ट रंगते आणि मग नंतर पान रंगते. अहो पण हे तुमच्या आयुष्यात हो ना, खऱ्या आयुष्यात होत आहे तुमच्या. इथे आपण सिनेमा करतोय, इथे यांना पोलीसवाल्यांना पान लावता येत नाही, ही गोष्ट नाहीच दाखवायची आपल्याला. काय आहे, पोलीस चोराला पकडतो ही खरी गोष्ट आहे ना. तुम्ही फक्त ही पान टपरी चालू आहे एवढ्यासाठी तुम्हाला एंट्री दिलेली आहे. या पान घ्या आणि जा. हो ना, पण त्यांनी पान बी पकडता नाही, जरा सांगा ना त्यांना. मी सांगतो ऐका ना, तुम्ही नका ना या सगळ्या डिटेलिंग मध्ये घुसू. तुम्हाला सांगितलं ते पोलीसवाले, तुम्ही तेवढंच करा ना. अरे हो ना, पण अरे हो ना पण नको, तुम्ही वाढवू नका ना, वाढवू नका तुम्ही. मी सांगितलं तेवढं करायला तुम्ही एंट्री घ्या, पान घ्या आणि निघून जा. काही ओळख पळख नाही तुमची. तुम्ही नवीन आहात या गावात. चल यार निमिष, डोंट वेस्ट माय टाइम यार. मैं बता रहा है सर. हां तुम्ही नवीन आहात या गावात. बरोबर. तुम्ही यायचं, पान घ्यायचं आणि निघून जायचं. बरोबर. आणि या मॅडम जोपर्यंत कट म्हणत नाही ना, जात राहायचं, चालत राहायचं, पुढे थांबायचं नाही, घरी निघून जायचं. अरे पण हे न ओळखीचं ना पाडकीचं गाव ना, कोणाच्या घरात घुसाचं. तुम्ही परत तुम्ही नका ना यार घुसू डिटेलिंग मध्ये. पण तू त्याला नको ना सांगू यार, काहीतरी पान घ्यायला सांग आणि जायला सांग ना. करेक्ट सांगितलं होतं. तुम्ही नका ना, ऍक्टर आहात का तुम्ही, पानवाले आहात ना, ज्यांनी केलं पाहिजे डिटेलिंग तो नाही करत, मग तुम्ही कसं करता? अरे काय नॉनसेन्स क्षेत्रा यार, व्हॉट इज दिस गोइंग ऑन? काय बोलू मॅम मी आता, त्याला नाही करायचं, तुम्ही करा ना यार. एक सीट दिलाय तो. म्हणून तर म्हणून राहिलो ना, मी पानवाला चांगला करू राहिलो की नाही, तर मला करू द्या ना पानवाला, आणि येनले बनवा ना गिराईक. अरे क्षेत्रा यार, माझा अपमान करायला बोलवलं इथे. निमिष, हकलून दे तुला आता. नाही आता त्याला नको हकलू. ए शाण्या, तू तर आहे ना, मला टोकेरी पान घ्या आणि मुंबईत भेट. तू भेट. नाही मला करायची नाही फिल्म. मी ही फिल्म सोडली. मला ही फिल्म नाही करायची आहे. त्या पानवाल्याला घ्या, त्याला हिरो बनवा. मी करत नाहीये. माझ्या 5 हिंदी फिल्म लाईन अप आहेत. मी करेन त्या. सर अहो, तुझं काय मागे मागे यार. सर ऐका ना सर, असं करू नका सर. मॅम त्यांना सांगा ना. सई, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स झाला, खूपच मस्त. कुणाल, तुझं खूप 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 स्वागत या मंचावरती. धमाकेदार एंट्री झालेली आहे. तू केलेलं कॅरेक्टर अतिशय भावलं. बोलता बोलता पंचेस तू सोडून टाकतोस, त्याची खूप मजा आली. एक वेगळा फ्लेवर तुझ्या निमित्ताने हास्य जत्रेच्या मंचावर बघायला मिळणार आहे. आम्ही खूप आतुर आहोत तुला बघायला. ऑल द व्हेरी बेस्ट आणि खूप वॉर्म वेलकम तुला. निमिष, मस्त. बिचारा वैतागला होता फारच. मस्त कॅरेक्टर होतं आणि तू ते छान फुलवलंस, फार मजा आली. पृथ्वीक, इट इज अ फीस्ट टू वॉच यू. खूपच सुंदर. म्हणजे तू काय करतोयस आता, पुढे काय करशील, मग तुझे काय मॅनरिझम्स असतील, किंवा आता कुठली नवीन गोष्ट आणि काय ऑब्झर्व केलेस, अशा खूप उत्सुकता लागून राहतात तू स्टेजवरती आलास की. आज पण काही डिटेलिंग, काही बॉडी लँग्वेज, तुझ्या बोलण्याचा लहेजा, खूप साऱ्या गोष्टी खूप कमाल होत्या, वेगळ्या होत्या, अनलाईक यू होत्या. मजा आली. चेतना, तुझ्या वाटेला आलेलं प्रत्येक तू चोख करतीच आहेस, पण त्याला आपलंच एक काहीतरी देऊ करतेस. ही खूप अमेझिंग गोष्ट आहे आणि ही खूप दिवसानंतर मी तुझ्यामध्ये बघते आणि बघून मला अत्यंतिक आनंद होतोय. मस्त. चेतना मस्त. विराज, मस्त. मजा आली. सुपर.